ग्रामीण भागामध्ये एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन थोडासा निगेटिव्ह असतो. पण ह्या काळातही बरेच लोक सांगायचे की आता एमपीएससी करून काय फायदा आहे, आता खूप वय झालं, किंवा आता ही काय वेळ नाही एमपीएससी करायची, आता तू केव्हा करणार, केव्हा पास होणार, असे काही निगेटिव्ह वगैरे समजा कमेंट्स यायच्या. पण त्याकडे काही फार लक्ष न देता मी स्वतःच्या अभ्यासावर फोकस करत राहिलो. हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझं नाव अमोल जनार्दन परिहार. मी बुलढाणा जिल्हा येथील चिखली तालुक्यातील अंचरवाडी हे माझं गाव आहे. मी 2013 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयात श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव इथनं डिग्री घेतली. त्यानंतर 2013 ते 2017 ही 4 वर्षे मी पुण्यामध्ये 2 कंपन्यांमध्ये काम केलं ॲज अ वेल्डिंग इंजिनियर म्हणून. सुरुवातीपासूनच ठरलेलं होतं की एमपीएससी करायची, पण एमपीएससी करण्याच्या आधी एक प्लॅन बी असावा आणि एक इन्कम सोर्स आपल्याला असावा, एक इकॉनॉमिक स्टॅबिलिटी असावी म्हणून जॉब करण्याचा निर्णय घेतलेला. तर जॉब करून जो एक वेगळाच कॉन्फिडन्स आपला देतो, त्याचा एक म्हणजे विशेष फायदा हा असतो जॉबचा, की जॉब करताना आपल्याला बरेच स्किल आपले डेव्हलप होतात. प्रेशर कसं हँडल करायचं, किंवा जी वेगवेगळी परिस्थिती असते काम करताना ती कशी हँडल करायची आणि आपल्या कामावर फोकस कसं करायचं. तर या सगळ्या गोष्टी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला खूप मॅटर करतात, अभ्यास करताना स्पेशली. तर तो एक म्हणजे माझं एक जे नवीन जी मुलं पास आउट होतात इंजिनिअरिंग किंवा जे काही प्रोफेशनल ग्रॅज्युएशन आहेत, फार्मसी असेल किंवा बायोटेक असेल, तर त्यात त्यांनी सुरुवातीला 2 वर्ष कमीत कमी किंवा एखादा वर्ष तरी म्हणजे जॉब करून एक स्वतःच्या पायावर आपल्याला उभं राहता येईल हा एक कॉन्फिडन्स त्यांनी मिळवला पाहिजे. जेणेकरून त्यांना जेव्हा ते अभ्यास करतील एमपीएससीचा, तर तेव्हा त्यांना एक प्रेशर तेवढं येणार नाही की चला आपलं काहीतरी म्हणजे आपल्या हातात आहे, आपला प्लॅन बी काहीतरी रेडी आहे. त्यामुळे तो एक खूप मोठा ऍडव्हान्टेज इकडे मिळू शकतो या क्षेत्रामध्ये. जॉब केल्यामुळे एक आपला जो व्ह्यू चेंज होतो, जो एक विविध गोष्टींकडे पाहण्याचा जो एक प्रोफेशनल ऍटिट्यूड आपल्याला डेव्हलप होतो. ऍटिट्यूड म्हटल्यापेक्षा अप्रोच म्हणता येईल त्याला. तर तो अप्रोच इथे अभ्यास करताना खूप म्हणजे फायदेशीर ठरतो, असं माझा एक स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. आणि इकॉनॉमिक स्टॅबिलिटी असल्यावर आपल्याला ते एक म्हणजे निश्चिंतपणाने अभ्यास म्हणजे खूप चांगल्या प्रकारे इथे करता येतो. तर जॉब सोडल्यानंतर मी 2017 ते 18 त्यावेळेस असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरची खूप मोठी ऍड आलेली. जवळपास 830 जागा त्यात होत्या. आणि माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग असल्यामुळं ते एक एक्झामची प्रिपरेशन करण्याचा मी निर्णय घेतला. त्यावेळेस मला 170 मार्क्स होते मेन्समध्ये, तर 188 कट ऑफ लागलेला. तर माझं तेव्हा ते सिलेक्शन होऊ नाही शकलं. 2-2.5 महिन्यांचा मी अभ्यास केलेला. तर पण शेवटी ती तयारी कमी पडल्यामुळं वाटत होतं जागा जास्त आहेत, सिलेक्शन होऊन जाईल. सगळे लोक सांगत होते की तुमचं होऊ शकतं. टाइम मॅनेजमेंटचा थोडा इश्यू होत होता. त्यामुळे सुरुवातीचे 2 महिने माझे मिस झालेले. आणि नंतर 2 महिने क्लास करून परत मला क्लास कंटिन्यू नाही करता आला. नंतर 2018 मध्ये 2017 वर्ष असंच गेलं त्यात एमबीएचा रिझल्ट लागण्यामध्ये. आणि शेवटी ते म्हणजे रिझल्ट न आल्यामुळं परत राज्यसेवाच करायचं ठरवलं. कारण की टेक्निकल एक्झामच्या जागा आहेत त्या काही रेग्युलर तेवढ्याच निघत नाहीत, फ्रिक्वेन्सी कमी असते. पण त्या उलट राज्यसेवा एक्झाम जी आहे तर ती दरवर्षी होते. आणि जो सिलेबस आहे त्याचा तर तो कंबाईनलाही कामी पडतो. नंतर ग्रुप सीलाही त्याचा फायदा होतो. आणि वनसेवा किंवा बाकीचे जेवढे एक्झाम असतील जीएस ओरिएंटेड, तर त्या सर्वांना त्याचा फायदा होतो. त्यानंतर मग लॉकडाऊनमध्ये जो काही पिरियड होता 1-1.5 वर्षाचा, त्यात कुठली काही ऍड तर काही निघाली नाही. जी ऑलरेडी ऍड होती तिची एक्झाम पेंडिंग होती. मग ती एक्झामचा अभ्यास करत असताना म्हणजे फोकस स्वतःवर ठेवून आणि एक कुठलाही मनात भीती न बाळगता की आपण जे करतोय तेच बेस्ट आहे हा एक मनात भाव ठेवून अभ्यास करत गेलो. आणि त्याच वेळेस प्रिलिम नंतर 2021 मध्ये त्याची झाली होती, मार्च 2021 मध्ये. तर त्यातही मला खूप चांगल्या मार्काने ती प्रिलिम पास सुद्धा आली. नंतर परत लॉकडाऊन लागल्यामुळं 7-8 महिने गावाकडेच राहिल्यामुळं आणि नंतर डिसेंबरमध्ये एक्झाम दिली. तर त्यात चांगला स्कोर आला. मग नंतर इंटरव्ह्यूच्या वेळेस युनिक अकॅडमीमध्ये आम्ही मॉक इंटरव्ह्यू दिलेले. तर इथे खूप चांगला सपोर्ट सरांचा मिळाला. स्पेशली श्री तुकाराम जाधव सर यांचं एक सेमिनार लेक्चर अटेंड केलेलं सुरुवातीला.
तर तेव्हा एक खूप कॉन्फिडन्स बिल्ड होण्यात मदत झाली. नंतर युनिकमध्ये एक मॉक इंटरव्ह्यू दिला, तर त्यावेळेस त्यांच्याकडनं खूप चांगले आउटपुट्स मिळाले आणि त्यांनी कॉन्फिडन्स दिला की तुम्हाला एक चांगले मार्क्स मिळू शकतात इंटरव्ह्यूमध्ये. तर तो एक खूप मोठा एक पॉईंट होता, टर्निंग पॉईंट म्हणता येईल त्याला. आणि शेवटी म्हणजे जेव्हा मला एवढं एक्सपेक्टेड नव्हतं की आपली काहीतरी 8वी रँक वगैरे येईल एमपीएससी मध्ये, म्हणजे अजूनही विश्वास येत नाहीये, पण ते सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये हे जे काही फॅकल्टीज आहेत, ज्यांची समजा आता आपण नावं घेतली, त्यांचा खूप मोठा रोल राहिलेला आहे. आता हे यश माझं स्वतःच एकट्याचं बिलकुल नाहीये. ही सर्व लोक माझ्या याच्यात मला लाभली, त्यामुळे मला ह्या पॉईंट पर्यंत पोहोचता आलं. हेच मला इथे एक प्रामाणिकपणे सांगता येईल. मधल्या काळात फॅमिलीकडनं खूप चांगला मला सपोर्ट होता, सुरुवातीपासूनच होता. अगदी 2013 मध्ये जेव्हा पास झालो इंजिनिअरिंग, तेव्हाच वडील म्हणाले की तुला युपीएससी करायचं तर युपीएससी कर किंवा एमपीएससी कर. पण मी स्वतः ठरवलं होतं की आपण स्वतःच्या पायावर उभं राहूया आधी आणि नंतर मग या सगळ्या गोष्टी करू. जॉब करून जेव्हा इकडे आलो तेव्हाही माझा लहान भाऊ आहे, अतुल परिहार आहे, सध्या एक मार्केटिंग कंपनी, ऍग्रिकल्चर कंपनीमध्ये तो टेरिटरी मॅनेजर म्हणून काम करतो. तर तो असेल, माझे आई वडील असतील किंवा आमची एक मोठी बहीण आणि माझे बाकी जे आहेत भाऊबंधू वगैरे सगळ्या गोष्टी, तर या सर्वांचा मला खूप सपोर्ट लाभला ह्या काळामध्ये. जनरली ग्रामीण भागामध्ये एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन थोडासा निगेटिव्ह असतो, पण ह्या काळातही बरेच लोक सांगायचे की आता एमपीएससी करून काय फायदा आहे, आता खूप वय झालं, किंवा आता ही काय वेळ नाही एमपीएससी करायची, आता तू केव्हा करणार, केव्हा पास होणार, असे काही निगेटिव्ह वगैरे समजा कमेंट्स यायच्या. पण त्याकडे काही फार लक्ष न देता मी स्वतःच्या अभ्यासावर फोकस करत राहिलो. आणि दुसरा कॉन्फिडन्स असा होता की आपण स्वतःच्या पायावर तर इंडिपेंडंट आहोतच, आपल्याला मार्केटमध्ये केव्हाही जॉब मिळू शकतो. त्यामुळं ती एक भावना मनाला आधार देणारी नेहमीच ठरत आली. तर अभ्यास करताना एक मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आपली मेंटल स्टॅबिलिटी आणि इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, ह्या दोन गोष्टी खूप मोठा रोल प्ले करतात आपल्या अभ्यासामध्ये. जर मेंटल स्टॅबिलिटी असेल तर तुम्ही तुमचा जो प्लॅन आहे दररोजचा, लायब्ररीत गेल्यापासून ते संध्याकाळी रूमवर येण्यापर्यंत, तर तुम्ही फार चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करू शकता. आणि हॅपीली जर आपण अभ्यास केला तर तो आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये खूप चांगल्या प्रकारे सेव्ह होतो. आणि ती मेमरी आपल्याला जेव्हा थोडा पॅनिक मोड येतो एक्झाममध्ये किंवा एक्झामचे जे 3-4 दिवस असतात जेव्हा आपले पेपर असतात, तर त्यावेळेस तो आपल्याला खूप तिथं फायदेशीर ठरतो. कारण की काही जे फॅक्च्युअल डेटा असतो किंवा काही असे पॉईंट असतात जे आपले कव्हर होत नाही नेमके त्या दिवसामध्ये, ते आपल्याला तिथं आठवण्यास खूप मदत होतात. आणि असे जे दोन तीन जरी क्वेश्चन आपले प्रत्येक पेपरमध्ये बरोबर आले तर जवळपास 15 ते 20 मार्क आपल्याला लीड तिथं मिळू शकतो मेन्समध्ये, जो की खूप क्रुशियल असतो. क्लास 1 आणि क्लास 2 किंवा क्लास 2 आणि इंटरव्ह्यू मध्ये आपण क्वालिफाय होणार आहोत की नाही हे ठरवण्याला. त्यामुळं जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तो खूप फ्रेश माइंडने करा आणि असा करा की आपण जे वाचतोय त्याच्यावर पूर्णतः भरोसा ठेवा की हेच उद्या येणार आहे एक्झामला. असं जर करून वाचलं तर ते आपल्याला एक खूप त्याच्याशी एक आपली हे तयार होतं बॉन्डिंग, की बाबा हे मी विसरू नाही शकत, हे मला आठवणारच आणि हे तिथे येणारच. तो एक कॉन्फिडन्स असतो, तो आपल्या लायब्ररीमध्येच बिल्ड झाला पाहिजे जिथं आपण अभ्यास करतो तिथे. त्यामुळे पुढचं काम आपलं थोडं सोपं होऊन जातं. हा अप्रोच बिल्ड करणं सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतंय. बाकी जी पुस्तकं आहेत किंवा मटेरियल सोर्सेस आहेत ती मार्केटमध्ये खूप आहेत. त्यामुळे जे समजा सगळे लोक सांगतील किंवा बाबा यातनं क्वेश्चन येत आहेत किंवा यातनं सोर्स येत आहेत, असे मटेरियल तुम्ही वापरू शकता. तर तो एक पॉइंट आहे. सर्वात मुख्य म्हणजे आपलं जे दररोजचं एक कॉर्पोरेट मोड ऑफ फंक्शनिंग एक जी कन्सेप्ट आहे ती आपल्या अभ्यासामध्ये असली पाहिजे. प्रोफेशनलिझम थोडं जर आणलं अभ्यासामध्ये की आपण नेमकं काय करतोय दररोज, आपला किती वेळ अभ्यास होतोय, त्यात आपण नवीन व्हॅल्यू ऍडिशन काय केली किंवा रिव्हिजन पॅटर्न आपला कसा आहे, आपण रिवाइज करतोय का, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करतोय का, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि एकदा आपला ते डेप्थ तेवढी आली अभ्यासाची की त्यानंतर मग आपल्या सगळ्या गोष्टी ते जमायला लागतात. असं माझा एक पर्सनल अनुभव आहे आणि ऑब्झर्वेशन सुद्धा आहे. तर एवढंच एक इथे सांगू शकतो मी की हॅपी राहून अभ्यास करा. हॅपी राहिल्याशिवाय आपल्याला ही प्रोसेस एन्जॉय करता येणार नाही, कारण की प्रोसेस थोडी जास्त मोठी आहे आणि अनसर्टनिटी खूप आहे. त्यामुळं
कधी कधी डिप्रेशन येणं, टेन्शन येणं किंवा भलतेच विचार मनामध्ये येणं आणि आपला जो आहे ट्रॅक पासून डायव्हर्ट होणं, तर ह्या गोष्टी सगळ्या खूप म्हणजे मॅटर करतात. त्यामुळे ह्या गोष्टी जर आपण प्रॉपर म्हणजे हँडल करायला शिकलो तरी प्रोसेस थोडी सोपी होऊ शकते आणि आपण त्याला एन्जॉय करू शकतो. बाकी तुमच्या सर्वांना अभ्यासासाठी ऑल द बेस्ट आणि एक्झामसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.